कोणाला राजे हे राज्य तुम्हाला निर्माण करायचं राजे यथाशी कमी बहिर्जी नाही खाली एक एक मावळा शुभा राजांनी गवत घेतला आणि स्वराज्याला गवत घातला जगातला पहिला राजा ज्याने आदिवासीच्या मावळ्याची गवत घेतली महाराष्ट्र संपला होता महाराष्ट्राचं वैभव संपत आलं होतं आया बहिणींची इज्जत तुटत चालली होती अल्लाउद्दीन खिलजीनं या महाराष्ट्रावर या ठिकाणी हौदस पाजवला होता 8,000 इस्लामिक सत्ता आणि यांचा मुलगा होता अल्लाउद्दीन खिलजी या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी यांनी हौदस पाजवला पण महाराष्ट्राची भूमी पहा महाराष्ट्राच्या भूमीत यशाची कंक बहिर्जी नाही तानाजी मालुसरे एक एक मावळा शुभा राजांनी सुरू केला राजे राजे हे राज्य तुम्हाला निर्माण करायचं आहे राजे म्हणतात हो सिंहगड किल्ला आपल्या जवळ आहे किल्ले सिंहगड गडाला पण सिंह गेला आणि आई साहेब जाऊ सांगतात शुभा पुरंदरच्या 10 मध्ये 23 किल्ले गेले आणि या 23 किल्ल्यांपैकी महत्वाचा गड किल्ले कोल्हारा हा सिंहगड आपल्या सत्तेत पाहिजे शुभा राजांनी युद्धाची तयारी केली कोल्हारा राजाला कुणी झाला कोल्हारा राजाला उदय भाग लागला 2,000 सर्व राजपूत आणि यांचा मोठा उदय भाग आणि झाले शिवाराचे आई साहेब राजगडावर आई साहेब जिजाऊ आणि शुभा राजे बातचीत करताय शेवटची 1.5 मिनिट राहिली सभेला पूर्णविराम देतो आणि राजगडावर ईशान्येकडे बोट करून कोल्हारा समोर दिसतोय राज ते दुश्मनाचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून आई साहेब आम्ही फडकवतो भगवा त्या इनामाला येत्या अष्टमीला कोणाला महाराष्ट्रात असेल आपल्या सत्तेत असेल उदय भान संपलेला असेल शुभा राजांनी शब्द दिलेला आहे येत्या अष्टमीला कोणाला घेण्याचं ठरलेलं आहे दिवस ठरला अष्टमी 3 लग्न गडावर आलेले आहेत शेलार मामा सूर्याची मालुसरे आणि तानाजी मालुसरे थोडा इको कमी करा शेलार मामा तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे राज रायबाचं लग्न काढलं या राज पोराचं लग्न काढलं या आणि लेकराच्या निमंत्रणाच्या अक्षर द्यायला आलोय राज तुम्हाला यावं लागलं राज सांगतात तानाजी अरे तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे का अरे येणार हा शुभा त्या लग्नाची तयारी कर राज आनंद वाटला तुमचे शब्द ऐकून आणि तानाजी मालुसरे परतीच्या मार्गाला निघाल्या निमंत्रणाच्या अक्षर हातात दिल्या आणि जाता जाता सांगतात राज येत्या अष्टमीला यावर का अष्टमीला रायबाचं लग्न आहे दादा आई अष्टमी तिथी ज्या अष्टमीला कोणाला घ्यायचा त्याच अष्टमीला रायबाचं लग्न राज म्हणतात तानाजी मला नाही जमायचं आई साहेब तुम्ही जा रायबाच्या लग्नाला राज अरे तोंडाने बोलायचं नाही आता म्हणला तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का आणि नाही येणार रायबाच्या लग्नाला राज तुम्ही जर माझ्या रायबाच्या लग्नाला येणार नसाल तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही राजा तुम्हाला यावं लागल हे तानाजी किल्ले सिंहगडावर जायचंय कोणाला घ्यायचाय मोहीम महत्वाची आहे पुरंदरच्या 6 मध्ये 23 किल्ले गेले महत्वाचा गड कोणाला आहे आणि स्वराज्याची पुनर्बांधणी इथून करायची आई साहेबांनी सांगितलं शुभा राजकारणात संघटन महत्वाचं असतं ज्याची संघटना मोठी त्याला राजकारणात यश तुझी संघटना मोठी आहे शुभा पण आज मी जाणार आहे आणि म्हणून शुभा राजा म्हणतात तानाजी लग्नाची तयारी करा मालुसरे निघाले मालुसरे म्हणतात राज ओ राज तुम्हाला असं वाटतं का
आम्ही वरबाप म्हणून लग्नात नाचावं आणि तुम्ही कोढाऱ्यावर उदयभानाशी लढावं. हा तानाजी जिवंत आहे तोपर्यंत नाही राजा. राजा मी जातो कोढाऱ्यावर, मी घेतो कोढारा आणि राजा तुम्ही जा रायबाच्या लग्नाला. रायबाच्या लग्नाला राजा पाहिजे आणि कोढाऱ्याला हा तानाजी पाहिजे. जातो राजे अर्ध्या ए तान्हा उदयभान राठोडानं राखलाय गड. 2000 कलवेर रजपूत एक वार केला की 10 जण खलास करतो. तो एका वरात धान करतो. ताना म्हणतो राजे असं उदयभान झालं. एका वरात 10 जण खलास करत असेल, एका वरात धान करत असेल, पण हा तानाजी महाराष्ट्रातल्या मातीचा आहे. त्याला जातो हा ताना आणि घेतो तो कोणाला द्या. राजा म्हणतात तानाजी अरे पोराचं लग्न आहे साहेब, लेकराच्या लग्नात बाप पाहिजे असतो. ताना रायबाच्या लग्नात बाप पाहिजे. बाप पोराचं अरे होईल की माझ्या रायबाचं. राजा ओ राजा अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण आधी लगेच कोणालाच आधी लगीन कोणाऱ्याचं आणि मग माझ्या रायबाचं. जातो हा तानाजी आणि घेतो तो कोढारा राज. शब्द आहे उदयभानाला उभा फाडेल, कोणावर भगवा फुलवल, कवताची गंज पेटवेल आणि भगत कळल ह्या तानाजी काय. राजे विना देत नाहीत आणि तानाजी ऐकत नाही. शेवटी तानाजी माणूस तरी पीठावर बसते. शेवटची 5 मिनिटं लक्ष देणं एका महत्वाचा इतिहास आहे आणि हा महाराष्ट्रातला पुण्यातला इतिहास आहे.